मी सौ सीमा विजय रावळ, सहाय्यक शिक्षिका, मनपा कॉम्रेड गोविंद पानसरे विद्यालय कोल्हापूर। विद्यार्थ्यांनो, आज आपण परिसर भाग 1 अंतर्गत पाठ क्रमांक 4 पिण्याचे पाणी या घटकांची माहिती घेणार आहोत। यापूर्वी आपण या पाठातील काही घटकांची माहिती घेतलेली आहे। ते घटक असे आहेत: पाण्यामध्ये काही पदार्थ विरघळतात तर काही पदार्थ विरघळत नाहीत, पाण्यामध्ये काही वस्तू बुडतात तर काही वस्तू तरंगतात। त्याचप्रमाणे गढूळ पाणी स्वच्छ करण्याच्या पद्धती देखील आपण पाहिलेल्या आहेत। परंतु हे गढूळ आणि स्वच्छ केलेले पाणी पिण्यासाठी योग्य असते का? नक्कीच नाही। तर पिण्यासाठी जे पाणी आपल्याला आवश्यक असते ते पाणी असते निर्धोक पाणी। आता निर्धोक पाणी म्हणजे काय ते आपण पाहूया। जे पाणी प्यायले असता आपल्या प्रकृतीला कोणत्याही प्रकारे धोका होत नाही अशा पाण्याला निर्धोक पाणी म्हणतात। आपण जे पाणी पित असतो ते पाणी पिल्यानंतर आपल्याला कोणत्याही प्रकारचा आजार होत नाही, आपण वेगळ्या प्रकारच्या आजाराला बळी पडत नाही, अशा प्रकारे जे पाणी आहे त्या पाण्याला निर्धोक पाणी म्हणायचं आहे। पण हे निर्धोक पिण्यासाठी जे निर्धोक पाणी आहे ते आपण कशा प्रकारे तयार करायचं आहे, हे पाणी आपण निर्धोक कसं करू शकतो याची माहिती आपण पुढे घ्यायची आहे। तर गढूळ पाणी स्वच्छ आणि पारदर्शक करण्याच्या पद्धती आपण पाहिलेल्या आहेत। परंतु असे स्वच्छ आणि पारदर्शक दिसणारे जे पाणी आहे ते पिण्यासाठी निर्धोक असेलच असे काही नाही। का? तर या पाण्यामध्ये वेगळ्या प्रकारचे अनेक जीव असतात। तर आता आपण माहिती घ्यायची तर पिण्यासाठी निर्धोक पाणी कसं असावं? तर पिण्यासाठी जे आपण पाणी वापरतो ते नेहमी निर्धोकच असलं पाहिजे। जे आपण पाणी पितो त्या शुद्ध पाण्याला चव नसते, रंग नसतो आणि वासही नसतो। तर बघा, शुद्ध पाण्याला रंग नसतो, वास नसतो आणि चवही नसते। परंतु कधी कधी पाण्याला रंग दिसू लागला किंवा दुर्गंधी येऊ लागली तर ते पाणी पिऊ नये। पावसाळ्यामध्ये काय होतं, कधी कधी पाण्याला गढूळपणा आपल्याला दिसतो, पिवळसर रंग दिसतो आणि हे जर पाणी आपण पिलो तर आपल्याला वेगळ्या प्रकारच्या आजारांना सामोरं जावं लागतं। त्यामुळे असं गढूळ पाणी आपण पिऊ नये। असा आता समोर आपण आता चित्र पाहिलं की त्यामध्ये दुर्गंधी आपल्याला दिसत आहे। हे जरी पाणी तुम्ही पाहिलं तर या पाण्याला पिवळसर रंगात आपल्याला दिसत आहे। परंतु असं पाणी पिल्याने काय होतं, आपल्याकडे बरीच माणसे आजारी पडलेला आपल्याला दिसू शकतात। पावसाळ्यामध्ये गढूळ पाणी आपण निवडून घेतो, त्याचप्रमाणे गरज असेल तर त्यामध्ये तुरटी फिरवतो किंवा गाळून घेतो, त्यामुळे पाण्याचा गढूळपणा कमी होतो। आता पावसाळ्यामध्ये गढूळ पाणी आपल्याला रोजच पाहायला मिळतं, मग आपण काय करतो, पावसाळ्यामध्ये आपली आई वगैरे जी घरामध्ये आजी असते ती काय करते, गढूळ पाणी आलं तर ते पाणी गाळून घेते, निवडून घेते, कधी कधी त्या पाण्यामध्ये तुरटी देखील फिरवते आणि त्यानंतर ते पाणी आपल्याला स्वच्छ आणि पारदर्शक दिसायला लागतं। आता समोर जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी एक चंचू पात्र आहे। या चंचू पात्रामध्ये जे पाणी दिसत आहे ते गढूळ पाणी आहे। यामध्ये माती मिसळलेली आहे आणि पालापाचोळा सुद्धा दिसत आहे। पालापाचोळा हा पाण्यापेक्षा हलका असल्यामुळे तो पाण्यावर तरंगत आहे आणि जी माती आहे ती पाण्यापेक्षा जड असल्याने या मातीचे कण या चंचुपात्राच्या तळाशी जमा झालेले आहेत। त्यामुळे अशा प्रकारचं पाणी आपण विहिरीमध्ये पाहतो, पण हे पाणी पिण्यासाठी योग्य नसते। त्यामुळे हे पाणी आपण गाळून निवडून घेतलं पाहिजे। जेव्हा आपण पाणी गाळून घेतो पण त्यामध्ये काही अजूनही मातीचे कण आपल्याला पाहायला मिळतात, तेव्हा आपण काय करायचं आहे, आता या चंचुपात्राचं तुम्ही निरीक्षण केलं वर स्वच्छ पाणी दिसतंय आणि या पाण्यामध्ये मातीचे कण खाली जमलेले आहेत। हे कशामुळे जमलेले आहे, तर आपली आई घरामध्ये बघा काय करते, एक तुरटी असते, ती तुरटी आपण पाण्यामध्ये फिरवतो। ही तुरटी पाण्यामध्ये फिरवल्यानंतर 4 ते 5 तास पाणी हे ठेवल्यानंतर या पाण्यामध्ये जी घाण आहे, माती आहे, ती या पाण्याच्या तळाशी, या चंचुपात्राच्या तळाशी जमा होते आणि त्यानंतर आपल्याला स्वच्छ पाणी मिळू शकतं व ते पाणी आपण वापरासाठी घेऊ शकतो। परंतु असं स्वच्छ आणि पारदर्शक झालेलं जे पाणी आहे ते पिण्यासाठी निर्धोक आहे का याची आपल्याला माहिती घ्यायची आहे। परंतु त्यावर आधी आपण काही नवीन शब्द शिकूया। त्यातील पहिला शब्द आहे सूक्ष्म। खूप लहान आकाराचे, आपल्याला डोळ्यांनी दिसू न शकणारे किंवा काचेच्या भिंगातूनही दिसू शकणार नाही असे इतका लहान आकार। बघा, सूक्ष्म म्हणजे काय, अतिशय लहान आकाराचे, जे आपल्याला सहजासहजी डोळ्यांनी दिसू शकत नाही। आपण काचेचं भिंग वापरलं तर देखील त्यातून दिसू शकत नाही, इतके लहान आकाराचे। आता जर आपण पाहिलं तर समोर आपल्याला चंचुपात्र दिसतंय, टेबल दिसत आहे, बोर्ड दिसत आहे, घड्याळ दिसत आहे। हे आपल्याला का दिसतंय, तर ह्यांचा आकार खूप मोठा आहे त्यामुळे सहजासहजी आपल्याला दिसतात। परंतु परिसरामध्ये काही जी वाशे असतात की त्यांचा आकार अतिशय लहान असतो, त्यामुळे ते आपल्या डोळ्याला दिसू शकत नाही। या लहान आकारांना आपण म्हणायचं आहे सूक्ष्म। त्यानंतरचा पुढचा शब्द जो आहे तो म्हणजे सूक्ष्मजीव। आकाराने सूक्ष्म असणारे सजीव। आपल्या परिसरामध्ये आपण बरेच सजीव पाहतो, मुंगी, किडे, फुलपाखरू, वेगळ्या प्रकारचे प्राणी पाहतो, पण ते आपल्याला आकाराने मोठे असल्यामुळे सहज आपल्याला दिसतात। परंतु या परिसरामध्ये काही सजीव असे असतात की ते सहजासहजी आपल्याला डोळ्यांनी
दिसू शकत नाही, इतका त्यांचा आकार लहान असतो. अशा या लहान असणाऱ्या सजीवांना सूक्ष्मजीव असे म्हणतात. त्यानंतरचा पुढचा घटक आहे तो म्हणजे सूक्ष्मदर्शी. हा आपल्याला एक नवीन शब्द शिकायचा आहे. तर सूक्ष्मदर्शी म्हणजे काय? मोठमोठ्या प्रयोगशाळांमध्ये सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठी असणारं साधन म्हणजे सूक्ष्मदर्शी. इथे जर आता आपल्याला छोटे छोटे जीव दिसत आहेत, हे तुम्ही म्हणाल टीचर कोरोनासारखे आहेत हे विषाणू, पण यामध्ये बघा इथे बरेच आपल्याला जीव दिसतात, हे सहजासहजी आपल्या डोळ्यांनी दिसू शकत नाही. तर हे जीव पाहण्यासाठी प्रयोगशाळेमध्ये एक साधन वापरलं जातं, ते म्हणजे सूक्ष्मदर्शी. तुम्ही जर आता निरीक्षण केलं, या ठिकाणी एक साधन आहे, त्या साधनाचं नाव आहे सूक्ष्मदर्शी. या सूक्ष्मदर्शीचा वापर आपण करणार आहोत. या सूक्ष्मदर्शीचा उपयोग काय? तर जे आपण सूक्ष्मजीव सहजासहजी डोळ्यांनी पाहू शकत नाही असे सूक्ष्मजीव या सूक्ष्मदर्शीद्वारे आपण पाहू शकतो. यासाठी आपल्याला एक छोटासा प्रयोग देखील करायचा आहे. हा प्रयोग आपल्याला माहित आहे का तुम्हाला या घटकामध्ये अभ्यासायचा आहे. तर यासाठी आपण काय करायचं आहे? दही घ्यायचं आहे. बघा मी या छोट्या एका डबीमध्ये दही आणलेला आहे. या दह्यामध्ये देखील सूक्ष्मजीव असतात, त्याचं आपण निरीक्षण करायचं आहे. यासाठी मी काय करणार आहे की एक काचपट्टी घेणार आहे. या काचपट्टीवर आपण दह्याचा एक छोटासा थेंब ठेवायचा आहे. त्यानंतर याच्यात कव्हर स्लिप घालायची आहे आणि ही काचपट्टी या सूक्ष्मदर्शीच्या खाली आपण ठेवायची आहे. आता या काचपट्टीचं आपण निरीक्षण करायचं आहे. आता या काचपट्टीवर असताना याचं मी निरीक्षण केलं तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की यामध्ये काही जीव हालचाल करत आहे. तुम्ही म्हणाल टीचर यामध्ये छोटे छोटे जीव दिसत आहेत, म्हणजे त्याच्या शरीराला आपल्याला अपाय होईल, पण नाही. या मग इथे समोर आता छोटे या सूक्ष्मदर्शीमध्ये जीव आता आहेत ते तुम्हाला दिसू शकत नाही, परंतु या स्क्रीनवर जर तुम्ही आता पाहिलं तर या ठिकाणी दह्यामध्ये असणारे असंख्य सूक्ष्मजीव आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. हे जे सूक्ष्मजीव आहेत ते शरीरासाठी खूप उपयोगी असतात. आपण जे दूध वापरतो त्या दुधाचं रूपांतर दह्यात करण्यासाठी या सूक्ष्मजीवांचा आपल्याला उपयोग होतो. परंतु परिसरामध्ये असे काही अपायकारक सूक्ष्मजीव असतात की जे आपल्या शरीरासाठी योग्य नसतात, त्याच्यामुळे आपल्या शरीराला हानी होते. त्या सजीवांना आपण अपायकारक सूक्ष्मजीव असं म्हणायचं आहे. हे जर सूक्ष्मजीव आपल्या शरीरात गेले तर आपल्याला आजार होऊ शकतात, आपण आजारी पडू शकतो व आपल्या दवाखान्यात भरती सुद्धा करावं लागतं. त्यामुळं हे जे सूक्ष्मजीव आहेत ते जर शरीरात गेले तर आपलं आरोग्य बिघडतं. त्याचप्रमाणे बघा आपल्या सभोवताली अनेक प्रकारचे सूक्ष्मजीव असतात. तर हे सूक्ष्मजीव कुठेही आपल्याला पाहायला मिळतात. हे सूक्ष्मजीव मातीमध्ये, हवेमध्ये, पाण्यामध्ये, खडकावर कुठेही असू शकतात. आता समोर बघा ही माती आहे, या मातीतही आपला सूक्ष्मजीव आहे. हा खडक आहे, या खडकावर सूक्ष्मजीव आहे. इथे जर तुम्ही आता मी टेबलला जरी हात लावला, कापडला जरी हात लावला तरी देखील या ठिकाणी सूक्ष्मजीव आहे. त्यामुळेच आपल्या घरामध्ये मोठी माणसं आपल्याला नेहमी सांगतात, आपले शिक्षक सांगतात की खेळून आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवा, हातपाय स्वच्छ धुतल्यानंतरच अन्न सेवन करावे, कारण का आपल्या हाताला अनेक सूक्ष्मजीव असतात जे सहजासहजी आपल्या डोळ्याला दिसत नाही. जेव्हा आपण अन्न खातो, जेवण जेवतो तेव्हा हे सूक्ष्मजीव अन्नवाटे आपल्या शरीरामध्ये जातात आणि आपलं आरोग्य बिघडतं. त्यानंतर आता पुढचा आपल्याला घटक करायचा आहे तो म्हणजे आपल्याला जे आता आपण अन्नामध्ये सूक्ष्मजीव पाहिलेले आहेत, परंतु आता हे जे समोर जे पाणी दिसतं स्वच्छ आणि पारदर्शक जे पाणी आहे ते आता पाणी आपल्याला स्वच्छ दिसतंय, परंतु या पाण्यामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे सूक्ष्मजीव आहेत जे आपल्या शरीरासाठी अपायकारक आहेत. आता बघा समोर जे आता इथे दाखवलेले आहे, बऱ्याच वेळा काय होतं पावसाळ्यामध्ये बऱ्याच वेळा हगवण आणि गॅस्ट्रो सारख्या साथीच्या आजार आपल्याला येतात. गॅस्ट्रोची साथ म्हणजे काय? अशा प्रकारचं गढूळ पाणी पिल्यामुळं आपल्याला संडासला लागतं, उलट्या होतात, त्याचवेळी पोट देखील आपलं दुखायला लागतं, आपल्याला अशक्तपणा येतो. फक्त पावसाळ्यामध्ये गॅस्ट्रोची साथ येते का? तर नाही, हे गढूळ पाणी पिल्यामुळे टायफॉइड, कावीळ यासारखे आजार देखील येतात. मग त्यामुळे आपण काय करायचं आहे? असं पाणी पिलं तर आपण आजारी पडणार आहोत. त्यामुळे आपण जे पाणी पिणार आहोत ते निर्धूक पाणी असलं पाहिजे. तर हे पाणी जे दिसतं ते स्वच्छ आणि पारदर्शक आहे, परंतु हे पाणी निर्धूक कसं करायचं आहे? तर हे पाणी निर्धूक करण्यासाठी आपण हे पाणी उकळायचं आहे. घरामध्ये पाणी गाळून घ्यायचं आहे, निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर जे स्वच्छ पाणी आपल्याला मिळेल ते आपण काय करायचं आहे? उकळायचं आहे. पाणी उकळल्यानंतर या पाण्यामध्ये जे असणारे जंतू आहेत ते मरतात आणि आपण आजारी पडण्याचा धोका पूर्णपणे टळतो. विद्यार्थी मित्रांनो, पाणी उकळल्याने बघा इथे दाखवलेले आहे, मुली जे पाणी पिते आहे ते निर्धूक पाणी आहे, का तर तिने उकळून पिलेलं पाणी आहे. त्यामुळे जेव्हा पाणी पिऊ आपण तेव्हा ते निर्धूकच असलं पाहिजे. पाणी निर्धूक करण्यासाठी पाणी पूर्ण उकळावे, थंड करावे आणि त्यानंतरच प्यावे. विद्यार्थी मित्रांनो, सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत आणि
तर रोजच आपल्याकडे येणार आहे. आपण सर्वांनी पाणी गाळून घ्यायचं आहे, निवडून घ्यायचं आहे, त्यामध्ये तुरटी फिरवायची आहे किंवा फिल्टरमध्ये घालून हे पाणी आपण काढून घ्यायचं आणि त्यानंतर हे पाणी आपण उकळायचं आहे. उकळून गार केलेले पाणी आपण पिण्यासाठी वापरायचे आहे, तेव्हाच ते पाणी निर्धोक असेल आणि या निर्धोक पाण्याचा वापर आपण सर्वांनी करायचा आहे. विद्यार्थ्यांनो, हा घटक तुम्हाला कळाला असेलच. या घटकावरचा स्वाध्याय देखील मी आता तुम्हाला देणार आहे. त्याचप्रमाणे जगभरामध्ये सध्या आता एका आजाराने थैमान घातलेला आहे, तो आजार म्हणजे कोरोनाचा आजार. त्याच आजाराला आपण कोविड-19 असं सुद्धा म्हणतो. हा आजार आपल्याला एका विषाणूमुळेच पसरलेला आहे. यासाठी आपण वारंवार आपल्या हाताची स्वच्छता ठेवली पाहिजे. आपल्या हातांचा स्पर्श आपल्या चेहऱ्याला आणि नाकाला होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. त्याचप्रमाणे या आजारापासून वाचण्यासाठी आपण दैनंदिन मास्कचा वापर देखील केला पाहिजे. धन्यवाद.